हल्ली आपण बघतोय की काही पैशांच्या बाबतीत म्हणजे जी नाणी असतात, ₹1 कॉईन असू दे किंवा ₹2 कॉईन असू दे किंवा ₹10, ₹20 कॉईन असू देत. तर त्यामध्ये जो त्यांचा शेप किंवा त्यांची जे आकार आहेत, तर ते जसं ₹1 कॉईन आणि ₹2 कॉईन एकसारखीच दिसतात. अगदी निरखून बघायला लागतं आणि मग ते कळतं की हा ₹1 आहे, हा ₹2. त्यानंतर काही वेळेला तर ₹20 कॉईन आहे ते तर ₹10 पेक्षा पण लहान साईजला आहे. तर पूर्वी कसं होतं की ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी अगदी 10 पैशाचं कॉईन पण होतं. म्हणजे अगदी त्याला असे छोटे, छोटे, छोटे कडनं असं असं हे होते, कच असल्यासारखे. आणि त्यानंतर 20 पैशाचं कॉईन होतं, जे असं षटकोनी टाईप असं काहीतरी होतं. त्यानंतर 25 पैशाचं, 50 पैशाचं, ₹1 आणि त्यांचे वेगळे वेगळे शेप असायचे. आणि जे 25 पैसे, 50 पैसे आणि ₹1 होतं ते एकसारखेच असायचे. फक्त त्यांचे लहान साईज, 25 पैसे लहान, 50 पैसे थोडं मोठं, ₹1 त्याच्यापेक्षा जास्त मोठा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जवळून बघायची सुद्धा गरज लागायची नाही, की पटकन ओळखायचं हां, हे 25 पैसे आहेत, हे 50 आहेत, हे ₹1. काहीसुद्धा बघायला लागायचं नाही. पण हल्ली जे बघतोय आपण ती ₹1चा, ₹2चा एकसारखाच दिसतो. तर त्यामुळं कसं होतं की लोकांना मग काही वेळेला बस कंडक्टर असून देत, त्यांना गर्दीच्या वेळी वगैरे म्हणजे ते कॉईन चेक करा, हे करा, किती त्रासदायक होऊ शकतं. किंवा दुकानदार असू देत किंवा इतर कोणीही असू देत किंवा आपण सुद्धा कुणाला पैसे देताना घेताना आपल्याला सुद्धा ते बघायला लागत असतं. मग त्यामुळं कसं आहे की जसं पूर्वी होतं तशा पद्धतीचे कॉईन काढावेत की बाबा प्रत्येक कॉईनची जे आता ₹1 आहे तो लहान असला पाहिजे. ₹2चा त्याच्यापेक्षा मोठा, ₹5चा त्याच्यापेक्षा मोठा, 10चा त्याच्यापेक्षा मोठा, अशा ह्याच्याप्रमाणेच काढलं पाहिजे ते. म्हणजे फारसं त्यात बघायची गरज लागत नाही. पटकन घेतलं, पैसे दिलं असं करता येतं. आणि शेपसुद्धा तुम्ही वेगळे वेगळे जर काढायचे असेल तर काढू शकता. म्हणजे काही षटकोनी शेप म्हणजे हा ₹1 किंवा ₹5चा म्हणजे त्यावरून तुम्ही ओळखा. पण अशा पद्धतीनं काहीतरी त्यात हे केलं पाहिजे की ज्यामुळं लोकांचा वेळ आणि डोळ्यांना ताण जास्त विनाकारण घ्यायला लागतो तो कमी होईल आणि ही पद्धत जशी पूर्वी होती त्या पद्धतीनं असावी. थँक्यू.